त्यावेळेला आत्ता जेव्हा सरकार स्थापन झालं पुन्हा त्यावेळेला तुम्हाला का 5 महिने बाजूला का ठेवलं? आता बाजूला का ठेवलं याचं कारण असं आहे की मला पहिल्यांदा लोकसभेला उभे राहा म्हणून सांगितलं. मी तयारी केली, माझं नावच येईना. मग मी म्हटलं नाव येत नाही ना माझं, मी माघार घेतो. झालं. राज्यसभा आले, मी म्हटलं जातो तिथे, माझा उपयोग होईल तुम्हाला तिथे. तर त्या तुम्ही सुनेत्रताई पडल्या म्हणून त्यांना आपण पाठवायला पाहिजे, आपण जाऊ दे. दुसरं आलं म्हणजे आपण नितीन पाटलांना शब्द दिला. अरे म्हटलं असं कसं नाही, तुमची गरज इथे आहे. कारण तोपर्यंत लोकसभेला पिछाड झाली होती आमची, बरोबर आहे. तुमचा फेस, तुमची लढाई आम्हाला इथे पाहिजे आहेत, महाराष्ट्रात गरज आहे. मी लढलो. ते तिकडचे नेते आंतरवेली सराटीचे ते 2 दिवस येऊन तिकडे बसले. ज्यांना 4,000 मतं पडली, बाकीचे 4,000 निवडून आले होते ते लाखावर गेले. माझी 4 वेळा 60,000 मतांनी पुढे होतो. मी 1.5 लाखावर जायला पाहिजे. परंतु सगळं काम करून सुद्धा माझ्याही मतदारसंघात प्रचंड जातीवाद झाला, रिफ्ट झाली आणि मी अर्ध्या लीडवर आलो, बरोबर आहे. ठीक आहे. गावागावामध्ये रिफ्ट तयार झाले. मला सगळे दलित, आदिवासी, ओबीसी, मुसलमान, गुजराती, व्यापारी हे सगळेचे सगळे माझ्या बाजूने उभे राहिले. पण गावागावामध्ये ते विरुद्ध समोरचे लोक. तर मी म्हटलं बाबा, ते म्हणायला लागले की तुम्ही आता राजीनामा द्या, निवडणूक झाल्यावर ताबडतोब मंत्रिमंडळ मिळेल आणि तुम्ही राज्यसभेवर जा, आम्ही त्याचा राजीनामा घेतो नितीन पाटलाचा आणि ते समीर भुजबळला किंवा कोणाला उभं. मी म्हटलं बा हे काय होणार नाही आता, कारण अगोदर तुम्ही केलं असतं तर काही प्रश्न होता. पण मी उभा राहिल्यामुळे ते आंतरवेलीवाले आले इकडे. गावागावामध्ये असे दुश्मनी तयार झाले. लोक म्हणतील अरे आम्ही याच्यासाठी दुश्मन झालो आणि हा गेला निघून आम्हाला. म्हटलं मी नाही जाणार. मी 2-2.5 वर्ष राहतो इथे, शांतता होईल सगळ्यांची, परत सगळं आम्ही जुळवतो, जातो, मला जायचंच आहे. ते म्हणून ठीक आहे, आपण पाहू काय करतात. पण त्यांनी काय पाहिलं नाही मला. म्हणजे मंत्रिमंडळ माहिती, मला असं वाटलं माझं नाव येईल म्हणून मी गेलो. ते मला दुःख जास्त झालं की जे मूळ राष्ट्रवादीचं घर उभं करायला पवारसाहेबांनी मीच होतो ना, 2 जण पहिल्या दिवशी, बाकी कोण कोण किती नंतर उशिरा आले आणि निवडणूक अगोदर आले. तर पवारसाहेब एक हेलिकॉप्टर, मी एक दुसरं हेलिकॉप्टर, आमची बॉडीसुद्धा तयार नाही जिल्ह्यातल्या. आणि निवडणुका इंडिया शायनिंग म्हणून 6 महिने अगोदर घेतल्या काय. आणि ते घर मी उभं केलं काय. आणि परत अजितदादांना सुद्धा सपोर्ट करून आम्ही सगळं बरोबर आलो इथे. एवढं सगळं केलं. जेलसुद्धा झाली मला काय. त्याच्या पाठीमागे सुद्धा जे काही खरी खोटी कारणं ते होतीच ना काय. मग त्या घरामध्ये मला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर मला पवारसाहेबांनी, बाळासाहेबांनी जर माझ्या बाबतीत असा म्हणजे असा निर्णय घेतला नाही, तर आता कसा काय निर्णय यांनी घेतला माझ्या बाबतीत. ते दुःख माझ्या मनामध्ये जरूर होतं. त्या दुःखापुढे मला जे काही बोलायचं ते मी बोललो.